असं वाटायला एकदम कुठं तर फॉरेन सिटीला आल्यासारखं वाटायला एकदम असं कुठं तर युरोप आणि बघ आणि या मॉन्युमेंटमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी बघायला भेटन याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला सायन्स, थोडंसं फिलॉसॉफी, थोडंसं स्पिरिच्युअलिटी, एक ना एक फिलॉसॉफरचे इथं बायोग्राफीज दिसतील तुम्हाला. ओके सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? सगळ्यात आधी माझ्याकडनं तुम्हाला मस्त मस्त शुभ सकाळ. आणि थंबनेल तर तुम्ही बघितलंच असाल, थंबनेलमध्ये दिसला असेल मी कुठं आलो इथे. पण मी जरा थोडंसं अजून इन्फॉर्मेशन जरा देतो. सो मी आज आलो इथं एक्सप्लोअर करायला MIT कॉलेजला, जे आहे वर्ल्ड पीस डोम. आता ही वर्ल्ड पीस डोम म्हणजे ही जगातला सगळ्यात मोठं डोम आहे. आता ही डोम म्हणजे ही कोणतं असं मंदिर नाही आहे. इव्हेंच्युअली मला पण असं वाटलं की हे मंदिरच आहे जेव्हा मी असं कुठं रिसर्च करत होतो. पण मला नंतर कळालं की लॅटरली की हे एक मॉन्युमेंट आहे. आणि या मॉन्युमेंटमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी बघायला भेटन याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला सायन्स, थोडंसं फिलॉसॉफी, थोडंसं स्पिरिच्युअलिटी. पण आता मी तुम्हाला असं सांगणार नाही, मी तुम्हाला डायरेक्ट प्रत्यक्षात दाखवणार आहे. सो लवकरात लवकर आजचा ब्लॉग चालू करूयात. सो स्टे ट्यून, चालू करूयात आजचा ब्लॉग. आणि मंडळी, जसं मी आत पाय टाकला, सगळ्यात पहिलं मला जी आधी कोणती गोष्ट दिसली असेल ते म्हणजे हे स्टॅच्यूज. आणि हे काही रॅन्डम स्टॅच्यूज नाही आहेत, हे एक फिलॉसॉफर, एक सायंटिस्टचे स्टॅच्यूज आहेत. जसं तुम्हाला दिसेल इथे जगदीशचंद्र बोस, गॅलिलिओ गॅलिले, आर्यभट्ट, इथे सगळ्यांचे असे स्टॅच्यूज आहेत की तुम्हाला काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन दिसेल आणि तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायलाही भेटेल. मंडळी बघू शकतात, असं वाटायला एकदम कुठं तर फॉरेन सिटीला आल्यासारखं वाटायला एकदम असं कुठं तर युरोप आणि बघा तुम्ही असं रोमेनिया काय म्हणतात, ती रोमन टाईप जरा थोडंसं आर्किटेक्ट वाटायले. इतकं सुंदर आणि इतकं मोठं आहे. आपण आता जाऊयात मदत. मग मी गेलो डोमच्या आत आणि आर्किटेक्चर बघून आता काय बोलू मला तेच कळालं नाही. इतकं भारी की पहिल्या पृष्ठापासून मला वाटलं की मी कुठल्या फ्युचरच्या मूवी सेटवर चाललो का काय. एकदम असं गोल छप्पर, विशाल खांब आणि एकदम असं शांत वातावरण. हे स्ट्रक्चर 24 खांबावर आहे, पण तरी इतकं मोठं आणि मजबूत मला ह्याच गोष्टी समजल्या नाही. आणि मेन गोष्ट की ह्याला मंदिर म्हणावं का सायन्स लॅब म्हणावं का मॉन्युमेंट म्हणावं मला तेच कळालं नाही. एकदम मल्टी लेअर टाईप वाटलं मला. इतकं असं पीस टाईप वाटायला इतकं छान आहे ना, म्हणजे मधातून एकदम असं एकदम मेडिटेशन टाईप केल्याने वाटायला तर एकदम. मला अजून पण इथं स्ट्रक्चर बघून समजत नाही आहे की नेमकं कसं बनवलं असं. थोडक्यात सांगायचं जर म्हणलं मंडळी तर डोमच्या आतलं तर सुंदर होतंच, पण बाहेरचं आर्किटेक्चर पण तितकंच इम्प्रेसिव्ह होतं. बाहेरची ही ओपन जागा एक नंबर आहे. इथली एक ना एक डिझाईन काय थॉटफुली बनवली असेल तेच कळत नाही. इतकं मस्त थंड थंड वाटायला एकदम. एक तर थंडीचे दिवस, मस्त मार्बल एकतर शरीरातली माझी थंडी गेली नाही, वरून इतकं थंड वातावरण आहे. आणि असं वाईटिश एरियामध्ये ना फिरायला लई मजा येते. म्हणजे आता युजली मी गुरुद्वाराला जातो, गुरुद्वाराला पण सेम असंच आर्किटेक्ट टाईप आहे की इतकं छान वाटतं ना, एकदम असं फ्रेश पीस. आणि आपला ब्लॉग पण आहे त्रिमूर्ती मंदिरचा. सो त्रिमूर्ती मंदिरचा पण तुम्ही ब्लॉग बघशाल तर त्याच्यामध्ये पण सेम असंच होतं आणि इतकं छान होतं, इतकं सुंदर होतं. अशाच कोणत्या तरी ठिकाणी आलं की एकदम असं छान पीस भेटायला लागतं, एकदम असं शांतता, काय म्हणतात ती मन की शांती, असं मनाची शांती अशी तृप्त होती का काय होते जाऊ द्यात. असं स्पष्टीकरण करता येत नाही आहे, पण बघू शकतात. म्हणजे बघा ना तुम्ही, एक ना एक अशा डिझाईन्स हो का, तुम्ही वर एकदम असं स्ट्रक्चर बघू शकतात हो का. इथे बाहेर फिरताना एक गोष्ट लगेच नजरेत भरते, ही मोठमोठी फ्रेम्स ज्यात जगभरातील फिलॉसॉफर्स आणि सायन्स यांची बायोग्राफी दिली आहे. प्रत्येक फ्रेम मध्ये वेगवेगळ्या लोकांची कथा आहे. कोणी विज्ञानातून शोधलंय, कोणी मेडिटेशन मधून आणि कोणी समाजासाठी केलेल्या कामात. आता कळालं मंडळी ह्याला वर्ल्ड पीस डोम का म्हणलं जातं. जसं मी आता वरी गेलो होतो डोम मध्ये, एकदम असं ॲस्ट्रॉनॉमेटिकली एकदम असे स्टार्स इथे होते. आणि इथं असे सेंट्स, गुरुचे पण असे काय स्टॅच्यूज आहेत. जसं मी तुम्हाला म्हणलं की तुम्हाला थोडंसं सायन्स पण भेटन, स्पिरिच्युअलिटी पण भेटन आणि
फिलॉसॉफर्स तर आहेतच, बघू शकतात. एक ना एक फिलॉसॉफरचे इथं बायोग्राफीज दिसतील तुम्हाला, त्यांचा तुम्हाला रिसर्च केला डेटा दिसतील. आणि ही खूप मोठं आहे मंडळी. हो का, आता इथं बघू शकता तुम्ही, इथं कनकदासचं स्टॅच्यू आहे. हो का, किती अतिशय मोठं आणि सुंदर, इतकं छान वाटायले. पुढं काय आहे ते एक शोध्यात. वरी आपला जो मेन डोम होता तो कंप्लीट झालाय. आपण आता इथं आलोय. अजून काय आहे, अजूनही इथं एक टेम्पल पण आहे, मंदिर पण आहे. सो आपण बघूयात, म्हणजे आहे का नाही मला माहिती नाही, पण बघूयात, कारण मी जस्ट लांबून बघितलं होतं. सो आपण आता तिकडच जाऊयात आणि तिकडच जाऊयात. सो चलो. मी मुळात मंदिराकडे चाललो होतो, पण जसं पुढे पाऊल टाकलं नजर एक प्रचंड मोठ्या लायब्ररीवर अडकली मला. आणि मनातल्या मनात मी म्हणलं, चला आधी इकडे एकदा चक्कर मारू. आणि इथे फक्त पुस्तके नाहीत, इथं भिंतीवरही जगभरातील आयकॉनिक मॉन्युमेंटचे फोटो लावलेले आहेत. आणि इथं जगाची हिस्ट्री आणि कला एकदम मिक्स करून मांडलेली आहे. जैनिझम, ख्रिश्चनिटी, बुद्धिझम, हिंदुइझम, इस्लाम, सिखिझम. हिंदुइझमचं योगा अँड मेडिटेशन, बुद्धिझमचं विपसना, ख्रिश्चनिटीचं प्रेयर, जैनिझमचं समायिका, जुदाइझमचं कबल्ला, सिखिझमचं ध्यान, इस्लामचं नमाज. एक ना एक डिटेल इन्फॉर्मेशन दिलेले आहेत खाली अजून. सो मंडळी, हा आजचा ब्लॉगचा शेवटचा भाग. आता मी जातोय मधात, आणि आत गेल्यावर जे पाहिलं त्याने थोड्या वेळानंतर मी आता शांतच झालो होतो. पहिल्यांदा नजरेत भरला तो सुंदर सेट केलेला स्टॅच्यू. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे रिलिजियस बुक ठेवल्या होत्या. बायबल, कुराण, भगवद्गीता, गौतम बुद्ध. म्हणजे मंदिरात फक्त एका धर्माचा नाही, सगळ्या धर्माच्या ज्ञानाचा आदर केलेला पाहून खूप छान वाटलं. थोडा वेळ तिथे शांत बसलो आणि मग हळूहळू बाहेर पडलो. मनात एकच थॉट, आज फक्त जागा बघितली नाही तर एक अनुभव जोगलो. चला मंडळी, आता निघूयात आपण. ओके. सो मंडळी, आजचा ब्लॉग आपण आता एंड करूयात. तुम्ही मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरात लवकर करा. असेच मोठे मोठे चांगले चांगले ब्लॉग्स काढायचे आहेत आपल्याला. सो सबस्क्राईब करा. ओके, आपण असंच एक चांगले चांगले ब्लॉग्स काढूयात, नवीन नवीन काही ना काहीतरी एक्सप्लोर करत जाऊ, कुठं ना कुठं तर मोटिवेट होत जाऊ, कुठं ना कुठं इन्स्पायरेशन घेत जाऊ. सो आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगला. आता टेक केअर.